Hi friends, welcome to your Saraswati Gurukul channel. Today we are going to learn Standard 7 Subject English Lesson number 2.2 Two Fables Workshop. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेसन नंबर 2.2 यामधील टू फेबल्स या पाठाचा वर्कशॉप बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला टू स्टोरीज दिलेल्या आहेत. तर त्यातली पहिली आहे द टू फ्रेंड्स अँड द बिअर आणि दुसरी आहे द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. तर या दोन स्टोरीमध्ये जे काही मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, तर त्या सर्व आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर वर्कशॉप, लँग्वेज स्किल या सर्व गोष्टी आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये मिळून जातील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला पाठाच्या सुरुवातीला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे 2 minutes ऑफ ओरल वर्क. तर विदिन 2 minutes टेल अस मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग. आपल्याला 2 मिनिटामध्ये जेवढे जास्तीत जास्त शब्द सांगता येतील तेवढे सांगायचे आहेत. कशाच्या संदर्भात? खाली आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत, विलेज, सिटी आणि फॉरेस्ट. तर विलेजच्या संदर्भात 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त शब्द सांगायचे आहेत, जसं फील्ड, फार्मर, क्रॉप, ट्रीज, रिव्हर, कॅटल, हिल्स, ग्रामपंचायत, फ्रेश एअर, हट्स, पॉवर्टी, काम अँड क्वाईट. तर अशा प्रकारे आपल्याला व्हिलेजच्या रिलेटेड शब्द सांगायचे आहेत, सिटी आणि फॉरेस्टच्या रिलेटेड शब्द सांगायचे आहेत. तर दुसरं काय आहे? सिटी. तर सिटीच्या रिलेटेड शब्द बिल्डिंग्स, टावर्स, क्राऊड, ट्रेन, नाईट लाईफ, मॉल्स, मल्टिप्लेक्स, बिझिनेस, फास्ट लाईफ, पोल्युशन, इंडस्ट्रीज. आणि थर्ड आहे फॉरेस्ट. तर ह्याच्या रिलेटेड असणारे शब्द ट्रीज, वाईल्ड ॲनिमल्स, shrubs, plants, caves, fruits, birds, rain, stream, grass, trekking. तर अशा प्रकारचे शब्द आपल्याला 2 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सुरुवातीला आपण बघूया द टू फ्रेंड्स अँड द बिअर या गोष्टीमधील मार्जिन क्वेश्चन. सुरुवातीला ही स्टोरी दिलेली आहे. या स्टोरीमध्ये जे काही मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत पिवळ्या रंगाच्या किंवा ऑरेंज रंगाच्या मार्जिनमध्ये, तर ते सुरुवातीला आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये आहे फर्स्ट लिसन अँड आन्सर, म्हणजे ऐका आणि उत्तरे द्या. तर त्यामधला प्रश्न आहे हू रश्ड आउट अपॉन द फ्रेंड्स. म्हणजे त्या 2 मित्रांवर कोण चाल करून आले किंवा कोणी हल्ला केला? तर अ बिअर. कोणी हल्ला केला? अ बिअर. सेकंड आहे वेअर दे ॲट दॅट टाइम. म्हणजे ज्यावेळेस त्या बिअरने हल्ला केला किंवा तो चाल करून आला त्यावेळेस ते दोघे कोठे होते? तर याचं उत्तर आहे पासिंग थ्रो अ वूड. त्यानंतर आहे डिस्कस. तर या टायटलच्या खाली जे प्रश्न आलेले आहेत ते बघूयात. व्हाय डिड द अदर ट्रॅव्हलर लाय विथ हिज फेस इन द डस्ट. म्हणजे जो दुसरा मित्र होता तर त्याने आपला चेहरा जमिनीत किंवा त्या धुळीत खुपसून का पडून राहिला? तर याचा आन्सर आहे द अदर ट्रॅव्हलर हॅड हिअर्ड दॅट बिअर्स डू नॉट ईट डेड ॲनिमल्स. ही वॉन्टेड टू टेक अ चान्स. So he threw himself flat down upon the ground and pretended to be a dead man. त्यानंतरचा प्रश्न आहे Did the bear really whisper to the traveler? म्हणजे ते अस्वल खरंच त्या प्रवाशाच्या कानात काही कुजबुजलं का? तर याचा आन्सर आहे नो, इट डिडंट. त्यानंतरचा प्रश्न आहे यूज द फ्रेज बी गुड ॲट समथिंग इन युअर ओन सेंटेन्सेस. म्हणजे एखाद्या गोष्टीत तरबेज किंवा स्मार्ट असणे, हुशार असणे, तर
या शब्दसमूहाला वापरून आपल्याला काही वाक्य बनवायचे आहेत. जसं शी इज गुड ॲट सिंगिंग. सेकंड आहे दे आर गुड इन प्लेइंग. तर त्यानंतरचा क्वेश्चन आहे फाइंड द सेंटेन्स इन व्हिच इट इज युज्ड इन दिस स्टोरी. वन ऑफ द ट्रॅव्हलर वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्री. तर ह्याच्यामध्ये वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग हा शब्द आपण अंडरलाईन केलेला आहे. त्यानंतर द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. तर या स्टोरीमधले आपल्याला मार्जिन क्वेश्चन्स पाहायचे आहेत. तर सुरुवातीला आहे गेस द मीनिंग ऑफ. फर्स्ट आहे टर्न अप हिज लॉंग नोज. म्हणजे टू रिफ्यूज समथिंग बिकॉज यू थिंक दॅट इट इज नॉट गुड फॉर यू. सेकंड आहे पुट अप विथ. तर याचं मीनिंग आहे टू ॲक्सेप्ट समथिंग दॅट इज अनप्लीजंट विदाउट कंप्लेनिंग. थर्ड आहे सेट ऑफ म्हणजे बिगिन द जर्नी. फोर आहे रिफ्रेशमेंट म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ फूड अँड ड्रिंक. त्यानंतर थिंग्स टू डू या टायटल खाली क्वेश्चन्स आहेत. डिस्क्राईब सम फीचर्स ऑफ कंट्री लाईफ अँड टाउन लाईफ. तर फर्स्ट आहे आपल्याला या ग्रामीण जीवनातल्या आणि शहरी जीवनातल्या जे जीवनशैली आहे त्यांच्या वैशिष्ट्यांचं वर्णन करायचं आहे. तर फर्स्ट आहे लाईफ इन सिटीज इज मॅडली बिझी अँड देर इज अ बॉन्ड अँड रिलेशन विथ ऑल द विलेजर्स. सेकंड आहे देर इज अ सिम्पल काम अँड क्वाईट ॲटमॉस्फिअर ग्रीन नेचर इन कंट्री लाईफ अँड पोल्युशन इज अ बिग चॅलेंज इन सिटीज. थर्ड आहे इन कंट्री लाईफ पीपल डू वर्क इन ओनली फील्ड वेअर इन टाउन लाईफ देर आर मोर ऑपॉर्च्युनिटी फॉर जॉब्स. फोर आहे कंट्री लाईफ इज अ सिम्पल अँड कम्फर्टेबल वेअर इन टाउन कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज हायर दॅन कंट्री लाईफ. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे रीराईट द स्टोरी युझिंग ह्युमन कॅरेक्टर्स अँड मेकिंग अदर अप्रोप्रिएट चेंजेस. म्हणजे ह्या स्टोरीमध्ये जे दोन माऊस आहेत त्याऐवजी तुम्हाला मानवी पात्रे वापरायचे आहेत. जसं दोन मुलं असतील किंवा दोन माणसे असतील तर अशा प्रकारची मानवी पात्रे वापरून त्यामध्ये काही चेंजेस करून ती स्टोरी पुन्हा लिहायची आहे. बाकी कोणतेही चेंजेस करण्याची आवश्यकता नाही, परंतु या ठिकाणी फक्त आपल्याला त्याच्यातले कॅरेक्टर्स बदलायचे आहेत. थर्ड आहे व्हॉट इज द मीनिंग ऑफ ओनली. मीन्स हॅविंग नो अदर लाईक धिस वन. फोर्थ आहे व्हॉट डज द कंट्री माऊस मीन बाय ओनली. तर आन्सर आहे द वर्ड ओनली सजेस्ट that the growling and barking of the dog is not important or serious. या ठिकाणी फक्त ओनलीचा अर्थ तिसऱ्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे आणि कंट्री माऊसच्या दृष्टीने ओनलीचा काय अर्थ आहे ते चौथ्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे. त्यानंतर डिस्कस या टायटल खाली प्रश्न आहे व्हॉट इज बेटर कंट्री लाईफ ऑर टाउन लाईफ अँड व्हाय. आता हे प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं. कोणाला ग्रामीण जीवन आवडू शकतं आणि कोणाला शहरी जीवन. तर तशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ग्रामीण जीवन व शहरी जीवन यापैकी अधिक चांगले जीवन कोणते का, तर याची विद्यार्थ्यांनी चर्चा करायची आहे, डिस्कशन करायचं आहे. आता या पाठाचा आपण वर्कशॉप बघूयात. तर फर्स्ट आहे दिस स्टोरी हॅज 2 पार्ट्स. राईट व्हॉट हॅपन इन ईच पार्ट. जी सेकंड स्टोरी आहे तिचे 2 पार्ट आहेत.
तर या ठिकाणी आपल्याला चार्ट दिलेला आहे आणि त्यामध्ये काही मिसिंग सेंटेन्सेस आहे ते आपल्याला फिल करायचे आहेत. तर फर्स्ट आहे जो येलो बॉक्स आहे, इन द कंट्री. तर त्यातला पहिला सेंटेन्स आहे, द टाउन माऊस वेंट टू विजिट हिज कंट्री कझन. सेकंड आहे, द कंट्री माऊस गेव द टाउन माऊस बीन्स, चीज अँड ब्रेड. आणि थर्ड आहे, द टाउन माऊस डिड नॉट लाईक द फूड. म्हणजे हा जो काही घटनाक्रम आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. आता बघूयात आपण ऑरेंज कलरचा जो बॉक्स आहे, ॲट द बिग हाऊस. त्या बिग हाऊसमध्ये कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत त्या क्रमाने आपल्याला लिहायच्या आहेत. बोथ द माईस अराइव्ड ॲट द बिग हाऊस व्हेअर टाउन माऊस लिव्ड. सेकंड आहे, द टाउन माऊस ऑफर्ड हिज कझिन जेलीज अँड केक्स. आणि थर्ड आहे, द कंट्री माऊस डिड नॉट लाईक द फूड ऑफर्ड बाय टाउन माऊस. तर अशा प्रकारचे हे दोन्ही चार्ट आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू युअर मदर टंग. आता खाली काही वाक्य दिलेले आहेत त्याचा आपल्याला आपल्या मातृभाषेत भाषांतर करायचं आहे. तर फर्स्ट सेंटेन्स आहे, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. म्हणजे माझ्या रात्रीच्या जेवणाच्या वेळी ते भयंकर संगीत मला आवडत नाही. आता सेकंड सेंटेन्स आहे, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅट केक्स अँड जेलीज इन फिअर. म्हणजे भीतीने खाल्लेल्या केक व जेलीपेक्षा शांतपणे धान्याचे दाणे व भाकरी खाणे अधिक चांगले असते. थर्ड क्वेश्चन आहे, ट्राय टू राईट मोर सेंटेन्सेस ऑन द पॅटर्न ऑफ बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅट केक्स अँड जेलीज इन फिअर. एक्झाम्पल, बेटर लेट दॅन नेवर. आता थर्ड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, जे बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. तर ह्या वाक्यासारखे आपल्याला अजून काही वाक्य बनवायचे आहेत. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, बेटर लेट दॅन नेवर. तर अशा प्रकारचे आपल्याला खाली स्वतःहून काही वाक्य बनवायचे आहेत. तर त्याची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तर बघूया त्यातील फर्स्ट, बेटर कीप क्वाईट दॅन इन्व्हायटिंग अ क्वॅरल. सेकंड आहे, बेटर स्लीप हंग्री दॅन स्टीलिंग. थर्ड आहे, बेटर सिट ॲट होम दॅन वॉन्डरिंग इन द स्कॉचिंग हीट. फोर्थ क्वेश्चन आहे, राईट द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग युझिंग युअर ओन वर्ड्स. म्हणजे या गोष्टीमधून आपल्याला काय मॉरल भेटलेलं आहे किंवा त्यातून आपल्याला काय शिकायला भेटलेलं आहे ते आपल्या शब्दात आपल्याला लिहायचं आहे, तेही आपल्या मातृभाषेमध्ये. तर याचं उत्तर बघूया. शहरी थाटामाटाच्या धोकादायक जीवनापेक्षा ग्रामीण शांततामय जीवन समाधानकारक व सुरक्षित असते. आता आपण मार्जिन क्वेश्चन्स बघितले, वर्कशॉप बघितला. आता आपण लँग्वेज स्टडीमध्ये काय दिलेलं आहे ते बघूयात. यामध्ये क्वेश्चन आहे, यूज एनी 5 ऑफ द फॉलोइंग वर्ब्स इन युअर ओन सेंटेन्सेस टू शो द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्सेस लाईक लव, आन्सर, स्कॅम्पर, वेट, स्निफ, लाफ. तर यातली कुठलीही 5 वर्ब्स घेऊन आपल्याला पास्ट टेन्समध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये आणि फ्युचर टेन्समध्ये वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचे आहेत.
तर पुढे आपण एक चार्ट बनवून घेऊया. तर यामध्ये पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्समध्ये कोणती वाक्य असणार आहेत ते बघूया. तर सुरुवातीला आपण लाईक हा वर्ब घेतलेला आहे आणि त्यापासून वाक्य बनवायला घेतलेले आहे. तर पास्ट टेन्समध्ये लाईक हा वर्ब घेऊन वाक्य कसं येईल? शी लाईक्ड सिंगिंग. प्रेझेंट टेन्समध्ये ही लाईक्स स्टडिंग. आणि फ्युचर टेन्समध्ये शी विल लाईक टू प्ले कॅरम. आता आपण लव हा वर्ब घेऊन वाक्य बनवूया. वी लव्ड डॉग्स हा पास्ट टेन्समध्ये होईल. प्रेझेंट टेन्समध्ये दे लव्ह देअर पॅरेंट्स. आणि फ्युचर टेन्समध्ये शी विल लव्ह डान्सिंग. आता आन्सर हा वर्ब घेऊन आपण वाक्य बघूया. ही आन्सर्ड आवर क्वेरी येस्टरडे हा पास्ट टेन्स होईल. प्रेझेंट टेन्स दॅट गर्ल आन्सर्स इमिजिएटली. आणि फ्युचर टेन्समध्ये हे वाक्य कसं होईल? नोबडी विल आन्सर माय क्वेश्चन. आता स्कॅम्पर्ड हा शब्द घेऊन पास्ट टेन्समध्ये वाक्य बघूया. द मंकी स्कॅम्पर्ड फ्रॉम ट्री टू ट्री. प्रेझेंट टेन्समध्ये द चाइल्ड स्कॅम्पर्ड्स ऑल ओव्हर द रूम. आणि फ्युचर टेन्स द माऊस विल शुअरली स्कॅम्पर टू द रूम. पास्ट टेन्समध्ये आपण वेट हा वर्ब घेऊन वाक्य बनवणार आहोत. वी वेटेड फॉर पेमेंट फॉर अ लॉंग टाइम. प्रेझेंट टेन्समध्ये दे ऑलवेज वेट हिअर फॉर देअर बस. आणि फ्युचर टेन्समध्ये आय शल वेट फॉर द राईट अपॉर्च्युनिटी. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन यू कम्प्लीट द फॉलोइंग टेबल? नोट दॅट दीज वर्ब्स हॅव इरेग्युलर पास्ट टेन्स फॉर्म्स. आता हे जे आपल्याला वर्ब्स दिलेले आहेत तर त्याचं इरेग्युलर पास्ट फॉर्म होतात. आता या ठिकाणी आपल्याला ज्या काही जागा भरून दिलेल्या आहेत त्या आपण चार्टमध्ये जशाच तशा घेतलेल्या आहेत. आणि मध्ये या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे वेंट. पास्ट टेन्समध्ये वेंट येईल, प्रेझेंटमध्ये गो किंवा गोज येईल आणि फ्युचरमध्ये विल गो येईल. तर तसं कमचं काय चेंजेस होतात? पास्टमध्ये केम, प्रेझेंट टेन्समध्ये कम किंवा कम्स आणि फ्युचरमध्ये विल कम. आता नेक्स्ट आहे ईट. ईटचं पास्ट पार्टिसिपल काय होईल? एट. प्रेझेंट ईट किंवा ईट्स आणि फ्युचर विल ईट. आता त्यानंतर आहे गिव्ह. गिव्हचं पास्ट पार्टिसिपल गेव. प्रेझेंट येईल गिव्ह किंवा गिव्ज आणि फ्युचर येईल विल गिव्ह. आणि लास्ट आहे फ्लाय. तर फ्लायचं पास्ट पार्टिसिपल फ्लेव होईल. प्रेझेंटचं फ्लाय किंवा फ्लाईज होईल आणि फ्युचरचं विल फ्लाय असं होईल. तर हे जे तिन्ही पास्ट पार्टिसिपल आहेत किंवा तिन्ही वर्ब्स आहेत तर हे इरेग्युलर आहेत. आता फिफ्थ बघूया, ऍक्टिव्हिटी लिव्ह इंग्लिश. तर यामध्ये काय दिलेलं आहे ते बघूया. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड दिस मेन्यू कार्ड केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो द कार्ड. आता या ठिकाणी आपल्याला एक हॉटेलचा मेन्यू कार्ड दिसत आहे जो आपल्या स्वाध्यायाच्या खाली दिलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये. तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर अशा प्रकारचा हा मेन्यू कार्ड आहे. तर मेन्यू कार्डच्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्याची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे ए, गेस द मीनिंग ऑफ मेन्यू कार्ड. मेन्यू कार्ड म्हणजे काय त्याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मेन्यू कार्ड इज अ लिस्ट ऑफ डिशेस दॅट कॅन बी सर्व्ड ॲट अ मील. त्यानंतर बी आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ अ मेन्यू कार्ड. मेन्यू कार्डचा पर्पज काय आहे किंवा मेन्यू कार्डचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे.
मेन्यू कार्ड्स हेल्प्स द डिनर्स टू चूज अँड ऑर्डर द फूड आयटम. त्याच्यावरती वेगवेगळ्या फूड आयटमची लिस्ट असते आणि आपल्याला त्यातून ते चूज करता येतं, त्यातला कोणता फूड आयटम आपल्याला हवा आहे ते आपल्याला लक्षात येतं. सी इन दिस मेन्यू कार्ड इन इंग्लिश ऑर मराठी डिस्कस. तर हा जो मेन्यू कार्ड दाखवलेला आहे तर तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये वाचला असेल, तो इंग्लिशमध्ये आहे की मराठीत आहे ते सांगायचं आहे. द मेन्यू कार्ड इज इन इंग्लिश स्क्रिप्ट बट द नेम ऑफ ऑलमोस्ट ऑल फूड आयटम आर इन मराठी. म्हणजे हा मेन्यू कार्ड आहे इंग्लिशमध्ये, परंतु त्यात मराठी पदार्थांची नावे आहेत. म्हणजे नाव मराठीत आहे परंतु त्याची लिपी इंग्लिश आहे. आलं लक्षात? त्यानंतर डी लिस्ट ॲट लिस्ट 5 इंग्लिश अँड 5 मराठी वर्ड्स इन फ्रॉम द कार्ड सेपरेटली. आता इंग्लिश वर्ड्स बघूया. रेग्युलर, व्हेजिटेबल्स, डिलक्स, स्वीट्स, सूप, बटर. आणि मराठी वर्ड्स, मराठी झटका, थाली, मसाला भात, पुरणपोळी, भरली वांगी, कोशिंबीर, झुणका भाकर, दहीवाटी. तर ही काही मराठी नावे आहेत जी इंग्लिशमध्ये फक्त लिहिलेली आहेत. तर या मेनू कार्डमध्ये इंग्लिशमध्ये जी नावे आली आहेत ती वेगळी लिहायची आहेत आणि मराठीमध्ये जी नावे आली आहेत ती वेगळी लिहायची आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. इमॅजिन दॅट यू हॅव ओपन अ हॉटेल इन द फॉलोइंग प्लेसेस. दहीवडी किंवा दहीवाडी, नागपूर, बेंगलुरू आणि लंडन. म्हणजे तुम्हाला अशी कल्पना करायची आहे की आपण खालील जे ठिकाणे दिलेले आहेत त्या ठिकाणी हॉटेल ओपन केलेलं आहे. तर या ठिकाणी नावं दिलेली आहेत. दहीवाडी, आता हे दहीवडी आहे की दहीवाडी आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगा, कारण माझंही त्यात कन्फ्युजन आहे. सेकंड आहे नागपूर, हे मला माहिती आहे. थर्ड आहे बेंगलुरू आणि 4 आहे लंडन. तर ह्या प्रत्येक ठिकाणी कोणती भाषा वापरली जाईल आणि तिथली स्क्रिप्ट कोणत्या भाषेत असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपण यासाठी एक चार्ट बनवून घेऊया. सिटी, लँग्वेज, स्क्रिप्ट. म्हणजे त्या शहराचं नाव द्यायचं आहे, त्या ठिकाणाचं नाव द्यायचं आहे, तर ते कोणत्या भाषेतील आहे आणि त्याची जे आपण मेन्यू कार्ड बनवणार आहोत तो कोणत्या भाषेत असणार आहे. तर दहीवाडी ही सिटी, यामध्ये लँग्वेज कोणती वापरली जाते? मराठी. आणि स्क्रिप्ट असणारे देवनागरी. म्हणजे आपली मराठी जी भाषा आपण लिहितो तर त्या भाषेला देवनागरी लिपी असे म्हणतात, त्या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर सिटी आहे नागपूर. नागपूरमध्ये मराठी, हिंदी, उर्दू या तीनही लँग्वेज बोलल्या जातात. तर मग तिथली मेनू कार्डची स्क्रिप्ट असेल देवनागरी किंवा उर्दू भाषेतील. त्यानंतर आहे बेंगलुरू. बेंगलुरूमध्ये कन्नडा किंवा इंग्लिश ह्या 2 भाषा वापरल्या जातात. त्या ठिकाणी हिंदी मॅक्झिमम वापरली जातच नाही. त्या ठिकाणी हिंदी त्या लोकांना कळत नाही. मग त्या ठिकाणी कन्नडा आणि इंग्लिश ह्या 2 भाषेमध्ये मेन्यू कार्ड असेल. आणि 4th आहे लंडन. यामध्ये फक्त इंग्लिश त्यांना समजेल आणि इंग्लिशमध्येच स्क्रिप्ट पण लिहायला लागेल. त्यानंतर आहे बी You want to appoint staff in your hotel. What language do they need to know? म्हणजे तुम्हाला तुमच्या हॉटेलकरिता कर्मचारी निवडायचे आहेत, काही कामासाठी माणसं निवडायची आहेत, त्यांना कोणत्या भाषा अवगत असण्याची गरज आहे? तर या ठिकाणी आन्सर असणार आहे द रिजनल लँग्वेज, हिंदी अँड इंग्लिश. म्हणजे ते ज्या ठिकाणी हॉटेल आहे त्या ठिकाणची कोणती भाषा बोलली जाते ती भाषा हिंदी आणि इंग्लिश ह्या 3 भाषा अवगत असणे गरजेचं आहे. सी Design a menu card for your hotel offering food item of your choice. Invent fancy name for your dishes. तुमच्या आवडीचे अन्नपदार्थ देण्यासाठी तुमच्या हॉटेलचं एक मेनू कार्ड तुम्हाला बनवायचं आहे आणि त्या पदार्थासाठी तुम्ही जे पदार्थ ठेवणार आहेत त्यासाठी काही काल्पनिक नावं तुम्हाला द्यायची आहेत. आता थर्ड क्वेश्चन बघूया. Use the menu card given on page number 42 and prepare dialogues for the following situation. आता हे पेज नंबर 42 वर दिलेले मेनू कार्ड आपल्याला वापरायचं आहे आणि तशा प्रकारचे त्या प्रसंगाशी निगडीत असणारे संभाषणे तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला हे अशा प्रकारचे 3 वेगवेगळे सिच्युएशन्स दिसतात.
तर फर्स्ट बघूया, हॉटेल स्टाफ वेलकम्स द कस्टमर अँड टेल्स देम अबाउट द स्पेशालिटी ऑफ द हॉटेल. म्हणजे हॉटेलचा तिथं काम करणारा जो माणूस आहे तो ग्राहकाचे स्वागत करतो व आपल्या हॉटेलातील जे मेन अन्नपदार्थ आहेत, खास अन्नपदार्थ आहेत त्याविषयी सांगतो. मग त्यांचं संभाषण कसं असणार आहे? हॉटेल स्टाफ, गुड इव्हनिंग सर, कॅन आय हेल्प यू? कस्टमर, वी नीड अ टेबल फॉर 4 पर्सन. हॉटेल स्टाफ, शुअर सर, कम दिस वे, इट्स हिअर. कस्टमर, थँक यू. हॉटेल स्टाफ, वेलकम सर, हिअर इज आवर मेनू कार्ड. कस्टमर काय म्हणतो? लुकिंग ॲट द मेनू कार्ड, म्हणजे तो मेनू कार्ड बघतोय. एनिथिंग स्पेशल हिअर? त्यावरती हॉटेल स्टाफ म्हणतो, देअर आर अ व्हरायटी ऑफ रिजनल फूड. आवर डिलक्स थाली इज इन गुड डिमांड. मसाला डोसा अँड मोदक आर आवर अदर स्पेशालिटीज. त्यावर कस्टमर म्हणतो, ब्रिंग 4 डिलक्स थालीज. द स्वीट ऑफ आवर चॉईस विल बी श्रीखंड प्लीज. त्यावरती हॉटेल स्टाफ म्हणतो, हिअर आय कम विथ युअर ऑर्डर इन अ मिनिट. स्टाफ गोज. आता सेकंड आहे, अन ऑस्ट्रेलियन फॅमिली टॉक्स टू द हॉटेल मॅनेजर अबाउट द ॲटम ऑन द मेन्यू कार्ड. आता एक ऑस्ट्रेलियन फॅमिली मेन्यू कार्डमधील जे काही अन्नपदार्थ आहेत तर त्याच्याविषयी हॉटेलच्या मॅनेजरशी चौकशी करत आहे. तर मग हे संवाद कसा असणार आहे? हॉटेल मॅनेजर, अ व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. ऑस्ट्रेलियन कस्टमर, गुड मॉर्निंग, कॅन यू टेल अस समथिंग अबाउट द फूड आयटम हिअर? हॉटेल मॅनेजर, शुअर मॅडम. त्यानंतर ऑस्ट्रेलियन कस्टमर म्हणतो, व्हॉट इज दिस महाथाली? हॉटेल मॅनेजर, इट इज स्पेशल महाराष्ट्रीयन फूड आयटम दॅट इन्क्लूड्स मसाला भात, भाकरीज मेड फ्रॉम डिफरंट फ्लोअर्स ऑफ cereals like बाजरा, राईस और जवार. त्यावरती ऑस्ट्रेलियन कस्टमर म्हणतो, डोंट यू हॅव नॉन व्हेज फूड? त्यावरती हॉटेल मॅनेजर म्हणतो, नो सॉरी मॅडम, वी सर्व ओनली व्हेजिटेरियन फूड. ऑस्ट्रेलियन कस्टमर, इट्स ऑल राईट, ब्रिंग महाथाली फॉर मी. आता थर्ड त्यांचं जे कन्व्हर्सेशन आहे कशाच्या संदर्भात आहे ते बघूया. सिच्युएशन काय दिलेली आहे? महाराष्ट्रीयन फॅमिली डिस्कस व्हॉट दे वॉन्ट टू ऑर्डर. द फॅमिली इन्क्लूड्स ग्रँडपा, ग्रँडमा, ग्रेट ग्रँडमा, फादर, मदर, अंकल, आंट अँड 4 चिल्ड्रेन. आता एवढ्या सगळ्या जणांची फॅमिली हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेली आहे. कोण कोण आहे? म्हणजे आजी आजोबा आणि पणजी, फादर, मदर, आई बाबा, काका काकू आणि 4 मुलं हे सर्व हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांचं डिस्कशन कसं असणार आहे ते बघूया. मदर, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव आई? त्यावरती ग्रँडमा म्हणते, समथिंग सॉफ्ट फॉर मी अँड नॉट व्हेरी स्पायसी. व्हॉट अबाउट यू सन? त्यावरती फादर म्हणतात, जवार भाकरी, मसाला भात अँड अ व्हेजिटेबल. अँड येस, कोशिंबीर इज अ मस्ट. Uncle aunt, the same as your brother. Mother, I would like to have regular thali with dal bhat.
Grandpa, order chapatis with rabdi and plain rice with curry. त्यावरती फादर म्हणतात, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव चिल्ड्रन? Children, we shall order separately, but we all have decided on spicy item and of course rasgulla as sweet dish. तर अशा प्रकारचे हे तीनही डिस्कशन किंवा त्यांच्यातील संवाद आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. I hope you will understand all questions and answer. Please like, share and subscribe to the channel for new videos. Thank you.